NDRF यांचे संयुक्त विद्यमाने मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले. मुंबई व्यतिरिक्त कल्याण, नाशिक, पुणे, उरण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व तारापूर या ठिकाणी देखील सायं 4 वाजता मॉक ड्रिल घेण्यात आले. या व्यतिरिक्त आज लेट इव्हनिंग या व्यतिरिक्त तारापूर व अणुशक्तीनगर येथे 8 वाजता ब्लॅकआउटचे ड्रिल घेण्यात येणार आहे. सिव्हिल डिफेन्सतर्फे आपत्कालीन परिस्थिती दरम्यान नागरिकांनी कशा प्रकारे मदत कार्यात सहभागी व्हावे याचे प्रशिक्षण देण्यात येते. अधिकाधिक नागरिकांनी सिव्हिल डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊन हे प्रशिक्षण घ्यावं असे आवाहन करण्यात येत आहे. या मॉक ड्रिलमध्ये सहकार दिल्याबद्दल मी स्वतः आणि माझे डिपार्टमेंटतर्फे BMC, NDRF, फायर ब्रिगेड, मुंबई पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस बल, NSS, NCC व सिव्हिल डिफेन्स व्हॉलंटियर्स, त्याचबरोबर नायर हॉस्पिटल, बॉम्बे हॉस्पिटल व आपण सर्व प्रेस व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे मी आभारी आहे. याचबरोबर आपण या ऑपरेशन अभ्यासासाठी हॅम रेडिओ पण आम्ही कार्यान्वित केले होते. यासाठी त्यांचे ऑपरेटर्सचा पण या ठिकाणी मी आभार मानतो. थँक्यू. महाराष्ट्रात मी सांगितले त्याप्रमाणे मुंबईचे क्रॉस मैदान व्यतिरिक्त नूतन शाळा कल्याण या ठिकाणी आपले मॉक ड्रिलचे आयोजन केले होते. गंगापूर रोड नाशिक या ठिकाणी आयोजन झाले. काउन्सिल हॉल पुणे, तहसीलदार कार्यालय रत्नागिरी, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग, पंचायत समिती उरण व तारापूर ॲटॉमिक पॉवर प्रोजेक्ट सेंटर BRC तारापूर या ठिकाणी मॉक ड्रिलचे आयोजन झाले. या ठिकाणी जो मेन मॉक ड्रिलचे आहे. या व्यतिरिक्त छोटे छोटे ग्रुप्समध्ये पण सिव्हिल व्हॉलंटियर्सच्या मदतीने मॉक ड्रिल्स घेण्यात आलेलं आहे. इव्हिनिंग 8 o'clock अणुशक्तीनगर गोवंडी आणि तारापूर ॲटॉमिक कॉलनी तारापूर या ठिकाणी आम्ही ब्लॅकआउटचे पण मॉक ड्रिल घेणार. ही मॉक ड्रिल मी पुन्हा रिइटरेट करतो, या आधी पण मी बोललेलं आहे. ही मॉक ड्रिल आमची जी सिव्हिल डिफेन्सची जी केपॅबिलिटी आहे त्याच्यामध्ये जेवढी एजन्सीजनी सहभाग घेतलेली आहे त्यांची कॅपेबिलिटीची असेसमेंटसाठी आहे आणि त्याच्यामध्ये फीडबॅक घेऊन ज्या काही ठिकाणी इम्प्रूव्हमेंटची आवश्यकता आहे ते इम्प्रूव्हमेंट कशा करता येईल त्याबद्दलची ही मॉक ड्रिल आहे. ही मॉक ड्रिल करताना नागरिकांनी फक्त एवढीच खबरदारी घ्यावे की त्यांना कशा प्रकारचे जर त्यांनी ब्लॅकआउट पाहिले किंवा सायरनचे साऊंड त्यांनी ऐकले तर पॅनिक न होता ही मॉक ड्रिल संबंधित खात्यांनी आपल्यासाठी आयोजित केलेलं आहे तसं समजावं आणि त्यांच्याकडून याबद्दल आजची रोजी काहीही रिस्पॉन्ड करण्याची आवश्यकता नाही. त्याबद्दल आम्ही डीब्रीफिंग सेशन घेतलेलं आहे. फर्स्ट वी विल ब्रीफ द गव्हर्नमेंट अबाउट द शॉर्टकमिंग्स and then if so needed we'll share with the other people. There was no need for any response today from the fire brigade or any agency? Fire brigade was already there at the cross maidan. It was responded to the call. It was involved. सायरनची एक्झॅक्ट संख्या आता यावेळी तुमच्या समोर बोलणे काही त्याचा अर्थ नाही आहे. वी आर वर्किंग ऑन इट अँड वॉट एव्हर इज रिक्वायर्ड फॉर द अपडेशन ऑफ दोज सायरन सिस्टम वी आर वर्किंग ऑन इट अँड इट विल बी डन. सर, आज जे मॉक ड्रिल झालं या सगळ्या संदर्भात तुम्ही सिव्हिल डिफेन्सचे डायरेक्टर म्हणून समाधानी आहात का? आणि युद्धाची परिस्थिती खरंच जर उद्भवली
तर अशा परिस्थितीत दोन हात करण्यासाठी आपण समर्थ आहोत असं आजच्या मॉकड्रिलवरनं तुम्हाला वाटतंय का? आज रोजी जेव्हा आम्ही मॉक ड्रिलची सुरुवात केली तेव्हाच एक्झॅक्टली 4 मुंबईला पावसाने पण हजेरी लावलेली आहे. सो इट वॉज काइंड ऑफ रिअल लाईफ सिच्युएशन वेअर काइंड ऑफ अनफोर्सिंग थिंग्स डिड हॅपन. दिस इज व्हॉट हॅपन्स इन रिअल लाईफ सिच्युएशन. सर तो आज जो त्या ठिकाणीचा सिम्युलेशन होता, एक्सरसाइजचा जो सिम्युलेशन होता तो इट वॉज मोर ऑर लेस रिअल. आणि त्याबद्दल तीच रिअल सिच्युएशनमध्ये आमचे जे व्हॉलंटियर्सनी ॲक्ट केले, आमचे फायर ब्रिगेडनी जे ॲक्ट केले, जे NDRFनी ॲक्ट केले आणि BMCचे इतर विंग्सनी त्याच्यामध्ये ॲक्ट केले, त्याचबरोबर हॉस्पिटलने जे ॲक्ट केलेलं आहे दॅट इज व्हेरी गुड. आणि आम्ही रेस्पॉन्स टाईमचे पण फीडबॅक घेतलेला आहे. त्याबद्दल पण आम्हाला समाधान सॅटिस्फॅक्टरी आम्हाला रिझल्ट मिळालेला आहे. अँड वी आर हॅपी विथ द रिस्पॉन्स फ्रॉम दॅट. सर, आपल्या डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये नॅचरल कॅलॅमिटीज किंवा मॅनमेड लाईक बायोलॉजिकल डिझास्टर वगैरे आपण कव्हर करतोय, पण वॉर इज अ डिफरंट सिच्युएशन. तर वॉरसाठी प्रिपेअर्डनेस असण्यासाठी आपण काय काय करणार आहोत? म्हणजे दीज आर म्हणजे सायरन इज वन थिंग, पण अपार्ट फ्रॉम दॅट ट्राय टू ॲप्रिशिएट वन थिंग. वॉर एक अशी सिच्युएशन आहे जो सर्व हँडल करू शकत नाही. सो इट हॅज 2 parts. One is active engagement by the trained forces, which is of course our army, which is trained to actively engage in the combat situation. As a citizen, normal citizen of this country, we can offer passive resistance to minimize the loss of life and damage to property, and for that we are training ourselves through the volunteers so that they can respond in time, so that we can minimize the trauma and loss during the war and war-like situation. सर, हिंदी में ब्रीफ कर दीजिए कि केंद्र सरकार से दिशा निर्देश मिलने के बाद मॉक ड्रिल किया गया, अब क्या कुछ सर सावधानी जो है वो बरतनी चाहिए आप लोगों को? जैसा अभी हमने चर्चा की है कि केंद्र सरकार के प्राप्त दिशा निर्देश के अनुसार हमें मॉक ड्रिल का आयोजन करना था. आज शाम को 4 बजे हम लोगों ने उस गाइडलाइन के तहत मॉक ड्रिल का आयोजन किया. हमने महाराष्ट्र के 8 ठिकानों पे मुख्यतः मॉक ड्रिल का आयोजन किया, जिसमें कि मुंबई के क्रॉस मैदान पर एक मेजर मॉक ड्रिल का आयोजन था, जिसमें कि एक एक्सरसाइज का ऐसा सिमुलेशन था कि बिल्डिंग में आग लग गई है, वहाँ पे बॉम्बार्डिंग होने के बाद एक्टिव हॉस्टाइल एग्रेशन के बाद आग लगी है और उसको रिस्पॉन्ड करने के लिए सिविल डिफेंस के वॉलंटियर्स को कॉल दिया गया. वो वहाँ पे स्पॉट पे आए. उसके साथ उन्होंने फायर ब्रिगेड कंट्रोल के थ्रू जब कम्युनिकेशन दिया तो फायर ब्रिगेड आए. वहाँ पे हॉस्पिटल में जख्मी को ले जाया गया, उनको ट्रीटमेंट उपलब्ध कराया गया और इसके लिए जो पुलिस की मदद चाहिए थी, BMC ऑफिशियल की जो मदद चाहिए थी, वो सब प्राप्त हुआ है उसमें. आपातकालीन स्थिति से निपटने के लिए पूरी तरीके से सक्षम है टीम, विपरीत परिस्थिति अगर उत्पन्न होती है तो? जैसा मैंने अभी बताया कि आपातकालीन स्थिति के बहुत सारे पार्ट्स होते हैं. हमारा जो आज का पार्ट था उसमें एक सिविलियन जो पैसिव डिफेंस के लिए क्या क्या कार्रवाई कर सकता है उसकी ट्रेनिंग थी हमारी. तो जब सिविलियन जो अपनी दिनचर्या के काम करते रहता है, रोजमर्रा के काम पे जाता है, वो ड्यूटी पर जाता है और उस समय वॉर लाइक सिचुएशन अगर उत्पन्न होती है तो उस समय कैसे अपने को सेफली अपने को उस जगह से रिमूव कर सकता है, वो पहला होता है. पर्सनल सेफ्टी पहली कार्रवाई होती है. उसके बाद अपने साथ दूसरे लोगों की वो कैसे मदद कर सकता है, ये कार्रवाई अपेक्षित होती है. तो इसमें कम से कम इक्विपमेंट के साथ हम अपनी मदद कैसे करें और अपने साथ वाले की मदद करें, इसकी ट्रेनिंग दी जाती है इसमें. अभी मैंने बताया कि आज अणुशक्ति नगर गोवर्धनी और तारापुर एटॉमिक कॉलोनी तारापुर, ये यहाँ पे 8 बजे ब्लॅकआउट की भी मॉक ड्रिल ली जाएगी. आजचा दिवस आम्ही मॉक ड्रिल घेतलेला आहे, त्याबद्दल आम्ही डीब्रीफिंग पण घेतलेलं आहे आणि आम्हाला थोडीफार जे काही माहिती उपलब्ध झालेली आहे तर आम्ही त्याच्यावर चर्चा करू. ज्या ठिकाणी स्कोप आहे त्या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट करू आम्ही. आणि आफ्टर टुडे फॉर नेक्स्ट 5-6 डेज आम्ही ही मॉक ड्रिल कंटिन्यू करणार आहे. विशेष करून ब्लॅकआउटचा जो ड्रिल आहे तो विल ट्राय फेज वाईज
मुंबईचे वेगवेगळे एरियाजमध्ये त्यांना पूर्व सूचना करून ब्लॅकआउटचे आम्ही मॉकड्रिल घेऊ आणि या व्यतिरिक्त व्हॉलंटियर्सला इन्व्हॉल्व करून ज्या ज्या ठिकाणी एक्सरसाइज सिम्युलेशन करून आवश्यकता भासली त्या ठिकाणी पण आम्ही एक्सरसाइज सिम्युलेशन करून मॉकड्रिल घेणार आहोत. So what is सर the दोनों response देश time दोनों today? देश दोनों देश परमाणु एक मिनट सर. Sir, what is the response time today? Can we avoid this response time? Because it was intimated all set mock drill. So whatever time I'll say, you will not be satisfied. It doesn't make much of difference. 3 minutes you can say. 3 minutes is a good enough time, but it is only after the intimation. It was not surprise mock drill. So it was already intimated and pre-planned mock drill. So there is a difference. सर दोनों देश परमाणु वेपन है, पाकिस्तान और भारत. परमाणु हमला होने के स्थिति में क्या मॉक ड्रिल के लिए आपने कुछ सजेशन या कुछ बता रहे नागरिकों को? ये तो साधारण सा हो गया, लेकिन अगर परमाणु हमला होता है एक दूसरे पर तो उस समय क्या परिस्थिति रहेगी? परमाणु हमला जो है बहुत ही एक्सेप्शनल सिचुएशन है. उस एक्सेप्शनल सिचुएशन के लिए जो सिविल डिफेंस जो है एज ए सिविलियन हम कितना तैयार हैं इस पे भाष्य करना उचित नहीं होगा. वो कितना खतरनाक होता है इसकी केवल हम कल्पना मात्र कर सकते हैं. सर एक जोडून देतो. फार पूर्वीपासून सिव्हिल डिफेन्स बऱ्याच प्रमाणात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करायचं मात्र गेल्या काही काळामध्ये ते दिसत नाहीये. तुम्हाला वाटत नाही का की त्यांची संख्या वाढवण्याची वेळ आलेली किंवा मुंबई महानगरपालिकेसारखी यंत्रणा आहेत, महापालिकेच्या शाळा आहेत, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा आता हे प्रशिक्षणाची धडे देण्याची गरज आहे. मधला काळात आपण सांगितले ते बरोबर आहे. मधला कालखंडात थोडा सिव्हिल डिफेन्स व्हॉलंटियर्सचा रिक्रुटमेंट बंद झाला होता. सिव्हिल डिफेन्सचा मुख्य काम आहे व्हॉलंटियर्सला रिक्रूट करणे, त्यांना ट्रेन करणे आणि वेळेवर त्यांना अवेलेबल करून देणे हा मुख्य डायरेक्टरेटचं काम आहे. तो मधला काळ राईटली सेड थोडा त्याच्यामध्ये रिक्रुटमेंटमध्ये कमी झाला होता. काही दिवसांनी जेव्हा पुन्हा रिवाईव्ह करण्यात आला तेव्हापासून रिक्रुटमेंट चालू आहे. त्यांना ट्रेनिंग देण्याचं पण काम चालू आहे आणि त्यांना डिझास्टरच्या वेळी अवेलेबल करून पण देण्यात आलेलं आहे. सो दॅट इज वन पार्ट. सेकंड पार्ट यू सेड सो फेब्रुवारी 2025 आमचे सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंट आणि मुंबई युनिव्हर्सिटीची एक MOU झालेली आहे. त्यात त्यांनी मुंबई युनिव्हर्सिटीची जी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे त्यात त्यांनी 25 मार्क्सचा सिव्हिल डिफेन्सचा एक सिलेबस इन्क्लूड केलेला आहे. सो वी आर वर्किंग ऑन दॅट अँड वी आर गेटिंग पॉझिटिव्ह रिपोर्ट्स. सर्वांना विनंती आहे, सरांना महत्त्वाचे विषय आहे दुसरी मीटिंग असेल तर त्यांना व्हॉट्सअप करू शकता, आम्हाला पण तुम्हाला जे लागेल. सो आय से थँक यू व्हेरी मच फॉर युअर पेशन्स and your involvement. Thank you very much.